सध्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर शहरातील झाडं उन्मळून पडत आहेत। शहरात उन्मळून पडलेली 29 झाडं हटवून कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलानं बहुतांश रस्ते वाहतुकीसाठी खुले केले आहेत। शहरातील धोकादायक इमारतींवरही लक्ष केंद्रित करण्यात आलं असून या ठिकाणीही मदत कार्य सुरू करण्यात आले। गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर शहरातील विविध भागात 29 झाडं उन्मळून पडली आहेत। महापालिकेच्या अग्निशमन विभागानं तातडीनं ही पडलेली झाडं हटवून बहुतांश ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी खुले केले आहेत। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या निर्देशानुसार ही मोहीम रात्रंदिवस सुरू आहे। शहरातील राजारामपुरी, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, शिवाजी पार्क, संभाजीनगर, निर्माण चौक, निर्मिती कॉर्नर आणि साने गुरुजी वसाहत परिसरात पडलेल्या झाडांचं कटिंग करून ती हटवण्यात आली। या कार्यवाहीसाठी अग्निशमन विभागाची 6 वाहने, दोर, कुऱ्हाडी आणि कटरचा वापर करण्यात आला। उर्वरित ठिकाणी पडलेल्या झाडाच्या फांद्या तसंच वृक्ष हटवण्याचं काम अग्निशमन आणि उद्यान विभागाच्या संयुक्त पथकांकडून सुरू आहे। पावसामुळे धोकादायक ठरलेल्या इमारतींच्या ठिकाणीही अग्निशमन विभागाकडून तातडीची मदत करण्यात येत आहे। शहरातील विविध विभागीय कार्यालयांच्या हद्दीत पाणी साचलेल्या ठिकाणी IRBच्या बंदिस्त गटारी उघडून पाणी निचऱ्याची कामंही युद्धपातळीवर सुरू आहेत। मुख्य रस्ते आणि चौकांमध्येही ही मोहीम सुरू आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं पंचगंगा नदीघाट तसंच उत्तरेश्वर पेठ ते शिंगणापूर रोडवर पाणी आले। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं संबंधित रस्ते बॅरिकेडिंग करून वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत।